नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचं गणित भाग 1 मधलं पहिलं प्रकरण पाहत आहोत. दोन चलातील रेषीय समीकरणे यामधला सराव संच आपण 1.3 पाहत आहोत. काल पाहिला आपण प्रश्न पहिला आणि दुसरा. आता प्रश्न तिसरा काय आहे पहा. खालील एक सामायिक समीकरणे क्रेमर्सच्या पद्धतीने सोडवा. आता क्रेमरची पद्धत म्हटलं की कसं सोडवायचं. समीकरण आहे 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. आता जे पहिलं समीकरण आहे त्याला एक समीकरण द्यायचं. 3x - 4y = 10 हे आहे समीकरण 1 आणि 4x + 3y = 5 याला किती देणार समीकरण 2. 1 आणि 2 समीकरण दिले तर आता ह्या समीकरणाची तुलना आपल्याला ax + by = c ह्या समीकरणाशी तुलना करायची. समीकरण 1 व 2 ची तुलना ax + by = c या समीकरणाशी करायची. ह्या समीकरणाशी तुलना करून आता पहा ह्या समीकरणाशी तुलना करायची तर आपल्याला d काढून घ्यायचा. पहिले d काढताना सूत्र आहे a1 a2 a1 a2 a1 आहे 3 a2 आहे 4. b1 b2 b1 आहे -4 b2 आहे 3. ह्या किमती टाकल्या आपण. आता तिरकस गुणाकार करायचा. 3 × 3 मध्ये साइन आहे मायनस -4 × 4 3 त्रिक 9 हे मायनस साइन आणि हा गुणाकार केल्यात -4 चौक 16 9 हे मायनस मायनस काय होईल प्लस आणि 9 आणि 16 यांची बेरीज केली तर किती येते 25. आता पहा ही बेरीज आली 25. आता d काढला आपण. आता d ऑफ x काढायचा. ही कशाची किंमत आली d ऑफ x. d ऑफ x चं सूत्र आहे c1 c2. आता c1 c2 10 आणि c1 आणि c2 10 5 आणि b1 b2 b1 आहे -4 b2 आहे 3. तिरकस गुणाकार 10 × 3 मधलं साइन मायनस -4 × 5. 10 आणि 3 चा गुणाकार केल्यास किती येतो 30. हे मायनस 4 × 5 -20. 30 हे मायनस मायनस काय होईल प्लस. 30 आणि 20 बेरीज केली तर किती आली 50. काय आलं हे d ऑफ x 50. आता काय काढायचं d ऑफ y. d ऑफ y ला सूत्र आहे a1 a2. आता a1 a2 3 आणि 4 आणि c1 c2 10 आणि 5 बरोबर. तिरकस गुणाकार 3 × 5 मधलं साइन मायनस 10 × 4. 3 आणि 5 चा गुणाकार केला तर 3 5 15 वजा 10 चौक 40. आता मोठ्यातून लहान वजा करतो. 40 मधून 15 गेले किती उरतात 25 आणि साइन मायनस का तर 40 ला मायनस आहे म्हणून d ऑफ y. तर कधी ही पद्धत वापरायची जे आपल्याला क्रेमर्स पद्धतीने सोडवा म्हटलं तर ही पद्धत वापरायची. आपण d काढलं d ऑफ x काढलं d ऑफ y. आता क्रेमर्सच्या पद्धतीनुसार क्रेमर्स पद्धत आपण वापरणार आहे. क्रेमर्सच्या पद्धतीनुसार क्रेमरच्या पद्धतीनुसार
किंमत काढायची. सूत्र आहे डी ऑफ एक्स भागिले डी. तर डी ऑफ एक्स किती आलं आपलं 50 आणि डी किती आलं 25. 25 एक 25, 25 दुने 50. ही आली एक्सची किंमत. एक्स बरोबर 2. आता वाय. सूत्र आहे डी वाय भागिले डी. डी वाय किती आहे वजा 25. डी किती आहे 25. 25 एक 25 एक 25 बरोबर -1. वाय किती आली -1. उत्तर लिहायचं पूर्ण. एक्स वाय बरोबर पहिले एक्सची किंमत नंतर वायची किंमत. 2 वजा 1 ही एक सामायिक समीकरणाची उकल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहा 2 चलातील रेषीय समीकरणे सराव संच 1.3 यामधला प्रश्न तिसरा. खालील एक सामायिक समीकरणे क्रेमर्सच्या पद्धतीने सोडवा. दिलेली समीकरणे. पहिलं समीकरण 1 म्हणणार, दुसरं 2. ह्या दोन्ही समीकरणाशी तुलना आपण एक्स प्लस बी वाय बरोबर सी या समीकरणाशी करायची आहे. मग डी बरोबर आपलं सूत्र आहे डी बरोबर A1 A2 B1 B2. हे थोडेसे सूत्र लक्षातच ठेवायचे आहेत. मग टाकले सूत्र लक्षात असेल तर आपल्याला पटकन सोडवता येतं. A1 A2 A1 3 4 A2 B1 B2. तिरकस गुणाकार मध्ये मायनस साईन. 3 गुणिले 3 मधलं मायनस साईन. -4 गुणिले 4 4 चौ 16 -16. आता पहा डी बरोबर 9 तसेच हे मायनस मायनस प्लस 9 आणि 16 यांची बेरीज केली तर किती येते 25. डी काढला आपण. डी ऑफ एक्स सूत्र आहे C1 C2 10 5 आणि B1 B2 वजा 4 3. तिरकस गुणाकार 10 गुणिले 3 मधलं मायनस साईन -4 गुणिले 5. 10 गुणिले 3 30 वजा हे -4 गुणिले 5 4 पंचे 20. हे मायनस मायनस काय झालं प्लस. 30 आणि 20 यांची बेरीज केली तर किती आली 50. डी ऑफ एक्स पण निघला. क्रेमर्स पद्धतीने सोडवतोय. आता डी ऑफ वाय सूत्र आहे A1 A2 म्हणजे A1 A2 3 आणि 4 आणि C1 C2 10 आणि 5. तिरकस गुणाकार केला आपण. 3 गुणिले 5 मधलं मायनस साईन 10 गुणिले 4 3 5 15 मायनस 10 चौक 40. 40 मधून 15 गेले तर किती उरतात 25 आणि मोठ्या संख्येचं साईन -25. डी ऑफ वाय किती आलं -25. आता डी काढलं डी ऑफ एक्स काढलं डी ऑफ वाय. आता क्रेमरची पद्धत काय आहे. क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स बरोबर डी ऑफ एक्स भागिले डी. सूत्रच आहे डी ऑफ एक्स हे 50 डी आहे 25. 25 एक 25 25 दुने 50. एक्सची किंमत आली 2. वाय बरोबर डी ऑफ वाय भागिले डी बरोबर वजा 25 भागिले 25. 25 एक 25 बरोबर वजा 1. मग एक्स वाय बरोबर 2 वजा 1. ही एक सामायिक समीकरणाची काय आहे उकल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सराव संच 1.3 मधला प्रश्न पहिल्यातलं पहिलं एक सामायिक समीकरण क्रेमर्स पद्धतीने सोडवा. तर तुम्ही या उदाहरणाचा सराव करायचा आहे आणि उदाहरणं व्यवस्थित सोडवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला उदाहरणं सोडवायला काहीच अडचण येणार नाही. इथे क्रेमरची पद्धत वापरून एक्स काढलं वाय काढलं आणि एक सामायिक समीकरणाची आपण उकल काढलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, गणित विषयामध्ये बेसिक गोष्टी आपण पाहत आहोत. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बेसिक गणित शिकवत आहे. हे जर तुम्ही व्यवस्थित याचा सराव केला तर गणित तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.